आज काय सुट्टी होती, मग सकाळी सगळं आवरलं वगैरे आणि दुधाची किटली घेऊन गेलो मग दूध घालायला. आणि तसंच गावातनं बाजार पण आणायचा होता. मग दूध घेतलं आणि गावातला काय काय बाजार घ्यायचा होता ते बाजार पण सगळा घेतला. मग घेऊन घरी आलो आणि घरी बाजरीची भाकरी आणि मस्तपैकी चटणी केली ती बघा टोमॅटोची. मग टोमॅटो चटणी आणि भाकरी चालू केली खायला, एक नंबरच लागत होतं. सुट्टी दिली नाही, 2-3 भाकरी खाल्ल्या बघा, भाकरी आणि चटणी. आणि इकडं सोबत तोंडी लावायला म्हणून टोमॅटो पण चिरलं. टोमॅटो चिरून त्याच्यावरती थोडंसं मीठ पण टाकलं, म्हणजे खायला जरा चांगलं अजून चांगलं लागतंय. मग मळ्यात आमच्या वडिलांनी मोटर चालू केली, ज्वारी वरनं कापून काढली आणि ती फुटण्यासाठी आता त्याला पाणी द्यायचं आहे बघा. त्यानंतर आज सकाळी मामा आलं होतं, जाताना आईला पण सोबत घेऊन गेले, कारण तिथं कोणतरी आजार आहे, मग त्यांना बघायचं होते म्हणून आई पण मामा सोबत गेली. 5 वाजता मग गाडी घेऊन निघालो शेगावला जायला, कारण आई महागारी येणार होती संध्याकाळी. फॅन पण खराब झाला होता, शेगाव मध्ये रिपेअर करत होता म्हणून फॅन पण घेतला सोबत रिपेअरिंग करायला. शेगाव मध्ये जाऊन पोहोचूस तर आई आली होती, मग फॅन पण पटकन रिपेअर करून घेतला आणि आईला सोबत घेऊन मग आलो एकदाच घरी. त्यानंतर ना म्हणलं वडील म्हणलं गवात कापून देतो जरा गाडीवर गवात आणून, म्हणून मग गेलो मळ्यात. वडिलांनी गवात कापून आणून गाडीवर आणून टाकायला चालू केलं. मग मी गाडीवर घालून दिल्यावर गावात गाडीवरून घेऊन घरी आलो. यामुळे मला अजून काय काम करता येत नाही ते बघा. संध्याकाळी मग गावात जाऊन गहू दळून आणलं, येताना बेसन पीठ पण आणलं होतं. मग मस्तपैकी आईनं घरी चालू केलं भजी करायला. तर वातावरण पण जरा आज थंड झालं होतं, जरा पाऊस बिऊस यायला लागला होता. मग केलं मस्तपैकी भजी, गरम गरम भजी मी खाऊन घेतो. तोपर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा. चला, धन्यवाद.